विशेष करून शेतकऱ्यांशी निगडित आहे. म्हणजे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांकरता करण्यात आलेली कर्जमाफी आणि त्याच पद्धतीनं जे कृषी ग्राहक आहे, त्या कृषी ग्राहकांची करण्यात आलेली वीज बिलाची माफी या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे. आता सन्मान्य गाते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे निवडणुकीच्या आधी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार जेव्हा सत्तेमध्ये येईल तेव्हा निश्चितपणे अडचणीमध्ये असलेल्या या राज्यातला शेतकरी याची कर्जमाफी आम्ही त्या ठिकाणी करू. आणि साधारणतः 1-1.25 वर्षानंतरच ह्या सर्व गोष्टीला सुरुवात व्हायला लागली. तसं पाहिलं तर आता येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही निवडणुका नसताना परंतु राज्यातला शेतकरी हा नैसर्गिक आपत्तीमध्ये कुठेतरी अडचणीत आहे आणि त्या आपत्तीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला त्या अडचणीतून बाहेर काढण्याकरिता सर्व परिस्थिती जाणून जो शेतकरी अडचणीत आहे त्याला अडचणीला बाहेर काढण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नावानं पुन्हा एकदा ह्या राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी योजना त्या ठिकाणी घोषित करण्यात आली. संपूर्ण डाटा त्या संदर्भातला राज्यातनं जमा करण्यात आला आणि आता नुकतंच 22 जुलैला आमचे सहकार मंत्री सन्मान्य बाबासाहेब पाटील यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली विस्तृत माहिती दिली. पक्षाने सूचना केल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन त्या माहिती त्या ठिकाणी द्यायची होती. याच अनुषंगानं आज आपण या ठिकाणी ही पत्रकार परिषद बोलवली आणि आपल्या मार्फत लोकांपर्यंत याची अजून माहिती जावी. कारण राज्यातल्या जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी आपले जे बळीराजे आहेत, शेतकरी आहेत, त्यांनी राष्ट्रीयकृत बँक असो, व्यापारी, खासगी किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून या कुठूनही कर्ज जर का उचललं असेल तर जवळजवळ 36,585 रुपयाची कर्जमाफी या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि यावेळेसच्या कर्जमाफीची खासियत अशी आहे जी आपल्या सर्वांच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेली पाहिजे. आतापर्यंत 2 लाखाची जी अट राहायची तर 2 लाखाच्या आतमध्ये जे शेतकऱ्यांचं कर्ज राहायचं त्यांना त्या ठिकाणी तो शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळायचा. पण यावेळेस मात्र ही 2 लाखापर्यंतच कर्जमाफी न ठेवता त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापेक्षा जरी जास्त कर्ज असलं तरी त्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी त्या ठिकाणी मिळणार आहे. उर्वरित रक्कम त्या शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी भरायची. दुसरा एक विषय तो म्हणजे दरवेळेस जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरायचे त्यांना 50,000 रुपयाचं अनुदान याच्यावर आमचा जास्त भर त्या ठिकाणी राहणार आहे. कारण आपण बघितलं की अनेक प्रामाणिक शेतकरी जे रेग्युलरपणे त्या ठिकाणी शेती कर्ज भरतात तर त्यांना देखील त्यांचा देखील कुठेतरी सन्मान झाला पाहिजे. याच्याकरता 50,000 रुपयापर्यंतचं अनुदान आपण त्या ठिकाणी देणार आहोत. त्याच पद्धतीनं 50,000 रुपयाची मर्यादा आता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत म्हणजे आधीची जी आपली योजना होती महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना त्यावेळेस ज्यांना 50,000चा लाभ मिळाला होता म्हणून त्यांना आता लाभ द्यायचा नाही ही अट त्या ठिकाणी रद्द करण्यात आली आहे. आता जरी त्यांनी देखील कर्ज उचललं असेल तर त्यांना देखील कर्जमुक्तीचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. एकंदरीतच या सर्व याच्यामुळे शासनावर आर्थिक भार मोठा पडणार आहे. परंतु आपला शेतकरी आपला बळीराजा याला संकटातून बाहेर काढण्याकरिता राज्य सरकार तो किती अतिरिक्त भार असला तरी तो उचलण्याकरिता त्या ठिकाणी तयार आहे. त्याच्याचमुळे ही एवढी मोठी कर्जमाफीची योजना आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे. दुसरा एक महत्वाचा निर्णय जो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला होता तो म्हणजे या राज्यातल्या शेतकऱ्यांना ज्यांचं आपलं 7.5 HP पर्यंतचं वीज बिल आहे ते आता आकारल्या जात नाही. त्यांनी हा अगोदरच निर्णय त्या ठिकाणी घेतला होता. परंतु त्यांच्या अगोदरची जी थकबाकी होती जवळजवळ 48,000 कोटी रुपयाची थकबाकी होती ती देखील आता त्या ठिकाणी माफ करण्यात आली आहे. दिवसा वीज पुरवठा होण्याकरिता आता सौर पंप आणि सौर कृषी वाहिनी योजनांमुळे जवळजवळ 76% शेतकऱ्यांनाही दिवसा देखील वीज त्या ठिकाणी मिळते आहे. आणि ह्या वर्षाच्या शेवटपर्यंत जवळजवळ 100% शेतकऱ्यांना दिवसा देखील वीज त्या ठिकाणी पुरवली जाणार आहे.
उत्पादन खर्च कमी करण्याकरता आणि शेतकऱ्यांना शेती खर्च कमी करण्यासाठी आता सरकारनं, कारण आपण एकीकडे म्हणतो की उत्पादन क्षमता शेतकऱ्याची वाढली पाहिजे, त्याच्यावरचं जर का संकट दूर करायचं आहे तर त्याची उत्पादन क्षमता त्या ठिकाणी वाढली पाहिजे आणि त्याचा जो शेती करण्याकरता जो खर्च असतो तो खर्च कमी झाला पाहिजे. हा खर्चामधलाच एक महत्वाचा तो ज्याचा खर्च जो राहायचा तो वीज बिलाचा राहायचा. याच्याच करता आपण वीज बिल माफी योजना त्या ठिकाणी आणली आणि जवळजवळ 25,000 कोटी रुपयाची वीज बिल माफी दरवर्षी यामुळे आपण सरकार त्या ठिकाणी भरणार आहे. महावितरण मधल्या नफ्यात असलेला बिगर कृषी विभाग वेगळा करून भांडवली बाजारात सूचीबद्ध म्हणजे लिस्टेड करून त्याचा देखील आपण मोकळा केला आहे आणि स्वतंत्र कंपनीच्या माध्यमातून 45 लाख कृषी ग्राहकांसाठी वीज बिल माफी सारख्या कल्याणकारी योजना याच्यानंतर देखील आपण या ठिकाणी सुरू ठेवणार आहोत. त्याच्यामुळे असे अनेक हे दोन महत्वाचे निर्णय त्या ठिकाणी आपल्या सरकारने घेतलेले आहे. जिल्ह्याची थोडी माहिती आपल्याला या ठिकाणी दिली पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.